आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। नमस्कार, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनल मध्ये। मित्रांनो, मी परभणी शहराच्या महानगरपालिकेमध्ये आहे। महानगरपालिकेच्या संदर्भात आपण यापूर्वी बातम्या दिल्या। विषय कर्मचाऱ्यांच्या 5 ते 6 महिन्याचा थकीत वेतनाचा होता। त्या संदर्भात मागच्या अनेक दिवसांपासून आंदोलन होतं आणि अनुदान देण्यासाठीही कर्मचारी संघटनेचा प्रयत्न होता। तर मागच्या 3 तारखेपासून कर्मचारी संघटनेचे सर्वच पदाधिकारी मुंबईला होते। तर त्या संदर्भातच त्यांच्या मागणी पूर्ण झालेल्या आहेत आणि आनंदोत्सव साजरा केला जात आहे। अतिशय संघर्ष या सर्व कर्मचारी बांधवांना केलेला आहे। तर बोलूया आणि बातचीत करूया। काय सांगाल नाशिर भाई, अतिशय संघर्ष करून आपण या गोष्टी केलेल्या आहेत, काय सांगाल? मी सर्व अगोदर तो आमच्या सगळे कर्मचारी जे एकजुटी झाले त्याबद्दल सगळ्या कर्मचाऱ्यांना मी आभार मानन आणि आमच्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनाही फार संघर्ष केला आणि हा सगळ्या लोकांनी संघर्ष केला, त्या संघर्षाचा हा यश आहे। मागण्याच्या संदर्भातलं काय होतं? मागण्याच्या संदर्भात हा होता की आम्हाला जे पगाराच्या वेतनसाठी जे वाढीव अनुदान होता ते आमची मागणी होती आणि आज तिथं आमची जी आर निघाला आणि आम्हाला शासनाने लेखी पत्र दिलं की आम्ही ती एक समिती गठीत केली आणि ते 30 दिवसाच्या आत ते अहवाल देईल। त्या अहवालानुसार तुमचं मान्य करून आम्ही विभागावर भेटू असे त्याने लेखी पत्र दिलं आणि जी आर सुद्धा काढला। त्याच्यात ते समिती गठीत केली, त्यांचं काय नियम असतात ते आहे। म्हणजे असं झालं हे की 4 तासामध्ये शासनाने हा परिपत्रक काढला याविषयी आणि आमच्यामुळे सगळ्यात लातूर, चंद्रपूर, उल्हासनगर, डोंबिवली अशा 7 महापालिकेचं बी भलं झालं। हो द्या, ते बी कर्मचारी ते बी आमचे भाऊच आहे आणि फार दिवसापासून आम्ही परेशान होतो। आता हे वाढीव अनुदान आम्हाला लवकरात लवकर भेटावं। आता आयुक्त साहेब बी त्याचा प्रयत्न करतील, आम्ही बी करतील आणि खास करून हे जे वाढीव अनुदान भेटलं याच्यामध्ये सगळेच होते। याच्यामध्ये असा व्यंकट शिंदे आणि रोडे भैया यांनी आम्हाला, राजू कापसे, अप्पा वावरे यांनी आम्हाला डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबाच्या घरी नेलं आणि तिथे त्यांना आमची भेट करून दिली आणि ते बोलले की हे आपल्या महानगरपालिकाची संघटना, हे अध्यक्ष आहेत, असं यांचं मागणं आहे। मग डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सचिवला फोन लावला आणि म्हणलं की यांचं आचारसंहिता लागणार आहे, लवकरात लवकर यांचं निर्णय द्या आणि ते निर्णय मिळाला आम्हाला। आणि मी माझ्या कर्मचारीकडून आणि माझ्या पदाधिकाऱ्याकडून मी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि याच्यात सगळ्याच समजा लोकांनी आम्हाला साथ दिलेली आहे। प्रताप भयान दिलेली आहे, आम्हाला अक्षर देशमुखने दिलेली आहे आणि आम्हाला बरेच लोकांनी आमची मदत केली, त्या सगळ्याचा आम्ही आभार व्यक्त करतो। निश्चितच आहे, या विषयासंदर्भात मागच्या अनेक दिवसापासून आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपले पत्रकार बांधव हे हा विषय उचलून नेहमी धरत होते। तर भारसाखळी जी आहेत संघटनेची, बोलूया का कसा आनंद आहे आज की संघटना? आज एवढा आनंद झालाय की जसं प्रत्येक आंदोलन प्रबळीतून उभा राहतं तसं हे आंदोलन 7वा वेतन आयोगाचं जसं आंदोलन झालं तसंच हे वाढीव अनुदानाचं आंदोलन चालू झालं आणि या आंदोलनामुळे बाकीच्या महापालिकेला फायदा झाला। त्याचं कारण एक आहे की सर्व कर्मचारी एकत्रित झाल्यामुळं आमचा मागणीची एकच होती की फक्त जर कर्मचाऱ्याला जर सहाय्यक अनुदान जर वाढून दिलं, सगळं पगाराचा प्रश्न मिटन, रोजंदारीचा प्रश्न मिटन, कायमचा प्रश्न मिटन, सेवानिवृत्तीचा प्रश्न मिटन, हा विषय धरून राजकीय पुढाऱ्यांनी बरंच आम्हाला कळलं, जे सत्तेवर आहे त्यांनी सहकार्य केलं आणि त्या सहकार्याच्या जोरावर आम्ही हे यश मिळवू शकलो। आणि आम्हाला असा पहिली वेळ झालं की 4 तासात एक जी आर निघणं, आदेश निघणं, प्रवास परभणी ते मुंबई करावा लागला, पर्याय नाही। आम्ही आतापर्यंत तेच केलं ना। आमचे कर्मचारी गाड्यांनी आले, काही एसटीनं आले, काही लक्झरी करून आले, काही असे बरेचसे आम्हाला प्रवास करावा लागला। त्या प्रवासाला यश आलं आणि त्याचं एक कारणच आहे की सर्व कर्मचारी एक, आम्ही जरी तिथं असलो तरी इथं कर्मचाऱ्यांनी धुरा सांभाळली होती। राजेश्वर मोरे यांच्या नेतृत्वाखाली इथं सर्व बंद होतं त्या आणि सर्वच कर्मचारी, ते ठाकूर हे असतील, गोबाडे होते, संघटनेचे पदाधिकारी होते, कर्मचारी होते, यांनी एकत्रित बल देणार त्या एकीच्या जोरावर हा निर्णय झालेला आहे। आणि आम्हाला सर्वात महत्वाचा विषय ज्या राजकीय पुढाऱ्यांनी बी आणि सर्वात महत्वाचा विषय की तुम्ही आम्हाला मीडियावाल्यांनी प्रसारित केलं आणि ते प्रसार माध्यम मुंबईपर्यंत गेलं आणि सरकारला भाग पाडावं लागलं की काय कुठला तरी निर्णय घ्यावा लागतोय आणि तुमच्या प्रसिद्धीमुळे आम्हाला बी यश आलं। तर सर्वप्रथम मी
मीडियाचं पत्रकाराचं मी स्वागत करतो, त्यांचं मी अभिनंदन करतो संघटनेच्या वतीनं. यापुढेही असंच सहकार्य असावं, कर्मचाऱ्याचं बी असंच न्यायासाठी आम्ही आमची बाजू 100% आमले धरून नेहमी राहूत आपल्या नाही. धन्यवाद साहेब, तुमच्यामुळे आम्हाला इथे बी न्याय मिळत आहे आणि तिथेही न्याय मिळत आहे. अध्यक्षांवर किंवा संघटनेवर आरोप झालेले आहेत, या बाबतीत काय सांगाल आपण? असे आरोप तो लागणार साहेब, पण दूध का दूध पानी का पानी, सत्य परेशान होता है, पराजित नहीं होता है, वो आज मालूम होगा सबको. जी सत्य परेशान हो सकता है लेकिन परास्त अशी भावना अध्यक्षाचे तरुण सचिव आहेत संघटनेचे. काय सांगाल विशाल, या संघर्षामध्ये खूप अडचणी झाल्या, बऱ्याच काही गोष्टी झाल्या, आज गुलाल लागलाय पूर्ण शहराला, कसा आनंद आहे? आनंद एवढा आहे की आनंद पोटात माझ्या मायना एवढा आनंद झालाय. कारण आमचं किती म्हणजे 3-4 वर्षापूर्वीचे भांडण होतं, आज सर्वांच्या एकात्मतेने आणि एकजुटीने हा आमचा संप धोरणे आंदोलन सक्सेस झालेला आहे. शासनाने आम्हाला GR दिलेला आहे. शासनाचे सचिव साहेबांशी आमच्या संघटनेचे जे पदाधिकारी होते, अध्यक्ष जसे संस्थापक अध्यक्ष भारसाके साहेब यांनी मंत्रालयात जाऊन कमीत कमी 3 तास या विषयावर चर्चा झाली. 3 तास त्यांनी मंत्रालयामध्ये होते आणि तुम्हा सर्वांचे मीडियाचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. निश्चितच अतिशय आनंदाचा क्षण आहे मित्रांनो. बऱ्याच दिवसाचे हे आंदोलन यशस्वी झाले आहे, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. नगरपालिका आणि नगर परिषदेची निवडणूक आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा आनंद हे वेगळा आहे आणि उमेदवारांचा वेगळा आनंद आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. माझ्यासोबत प्रतिनिधी अमर गालफाडे, मी राहुल वैभव, परभणी.